अश्विनी किचन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा बटाटा मिक्स भजी। चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। एक भांडं घेतलेलं आहे आपण, त्यामध्ये आपण 2 कप बेसन घेणार आहोत। अजून 1 कप आपण बेसन टाकणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर बनवणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपण या पद्धतीने बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि याने छान आपण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झाला आहे। अशा पद्धतीने तुम्ही बॅटर तयार करून घ्या। 5-7 मिनिटं मस्त छान याला फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकाच साईडने आपल्याला फिरवायचं आहे। आपल्याला पाऊण कप पाणी लागलेलं आहे याला। चला मग 5 मिनिटासाठी आपण हे पीठ जे आहे रेस्ट करायला ठेवूया। कांदा आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आपण ठेचा बनवून घेत आहोत भज्यांसाठी। अर्धा इंच अद्रक आणि 4 हिरव्या मिरच्या हे आपण यात टाकूया। जाडसर आपण हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये। बघा 5 मिनिटं झालेले आहे आपल्या बॅटरला। चला मग आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। 1 चमचा आमचूर पावडर, थोडीशी हळद टाकायची आहे, जास्त टाकायची नाही हळद। आता याला आपण छान याने फेटून घेऊया। या पद्धतीने हळूहळू अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। मीडियम साईजचे कांदे आपण या पद्धतीने मोठे मोठे चिरलेले आहेत। जास्तही मोठे नाही, जास्तही बारीक नाही। या पद्धतीने कांदे आपण यामध्ये टाकणार आहोत। अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण जाडसर वाटलेला तोही आपण यामध्ये टाकणार आहोत। थोडी कोथिंबीर टाकणार आहोत। भज्यांसाठी आपण स्पेशल मसाला करत आहोत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचाने घ्यायचे आहेत। 1 चमचा मोठी बडीशेप घेतलेली आहे। 1 चमचा काळी मिरी घ्यायची आहे। अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। सुक्या लाल मिरच्या टाकूया आपण यात। हा मसाला आपण जाडसर वाटून घेऊया। हे 4 बटाटे घेतलेले आहेत, मी याचे सालपट काढून घेतलेले आहेत। आता हे आपण बारीक किसून घेऊया। या पद्धतीची मी किसणी घेतलेली आहे, जाड बारीक। तुम्ही या किसणीने बटाटा किसून घ्यायचा आहे। मग पाहूया आपण बटाटे आपण किसलेले पाण्यात टाकून घेऊया। बघा या पद्धतीने किसलेला बटाटा आपण छान गच्च पिळून घेऊया। गच्च पिळूनच तुम्हाला बेसनच्या पिठामध्ये टाकायचं आहे, आपल्या बॅटरमध्ये। बघा अशा पद्धतीने आपला स्पेशल मसाला आपण टाकणार आहोत। हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। आपला स्पेशल मसाला पण एकदम बारीक वाटलेला आहे। सर्व काही वाटलेलं आहे, त्यातलं मिरे, आपण बॅटर मस्त मिक्स करून घेतलेला आहे। 2 चमचे गरम तेल घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये 2 चिमटी हिंग टाकून आपण ही आपल्या
बॅटरमध्ये सोडून देऊया. त्याला मिक्स करून घेऊया. याचमध्ये आपल्याला 2 चिमटे आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे. जास्त नाही, अगदी कमी टाकायचा आहे. इतका छान बॅटर आपलं झालेलं आहे. या भज्यांची चव काय वेगळीच लागते, एकदम चविष्ट. चला मग यामध्ये आपण आता तांदळाचे पीठ टाकणार आहोत. अर्धी वाटी आपण तांदळाचे पीठ घेणार आहोत. तुम्ही दळलेलं किंवा रेडीमेड दोन्हीपैकी घेऊ शकता. चला आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. तांदळाच्या पिठाने आपले जे बॅटर आहे भज्यांचं ते मस्त घट्ट होतं आणि कुरकुरीतपणा येतो आपल्या भज्यांना. बघा, म्हणून आपण तांदळाचे पीठ अगदी शेवटलाच टाकायचं आहे. तेल तापलेलं आहे कडकडीत आपलं. चला आपण भजी टाकून घेणार आहोत. या पद्धतीने भजी सोडायचे आहेत. तुम्ही लहान मोठे करू शकता. मीडियम गॅसवर तुम्हाला हे सगळं करायचं आहे. दोन्ही साईडने आपण छान कुरकुरीत आपली भाजी तळून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने जर तेल जास्त तापलं असेल तर तुम्ही कमी गॅसवर भाजी तळून घ्या. आतपर्यंत मस्त शिजू द्या त्याला. आपले भाजी तळून झालेले आहेत. चला आपण काढून घेऊया. बघा, ते मस्त अशी फुगले आहेत. चाळणीत काढून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी. त्याच्या खाली ताट ठेवायचं आहे म्हणजे सर्व तेल नितळेल आणि या भज्यांमध्ये बिलकुल तेल नसणार आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.